यानंतर मुंबई पुण्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। मुंबई पुण्याच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवातीला बातमी आहे अपघाताची। पुणे अहमदनगर मार्गावर लोणीकंजवळ झालेल्या एका भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला। काल संध्याकाळी 7:30च्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांच्यामध्ये जोरदार धडक झाली। बस पुण्याच्या दिशेने येत होती तर टँकर बसच्या विरुद्ध दिशेला होता। यावेळी बसच्या मागे असणाऱ्या मोटारलाही धडक बसली। वैभव माने, महेश पवार, नुपूर साहू, निखिल जाधव, अक्षय दाभाडे आणि विशाल चव्हाण अशी मृत व्यक्तींची नावे आहेत। पुण्याच्या मावळ तालुक्यातील उर्से खिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला। हिरामण भिलारे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते कॅडबरी कंपनीत कामाला होते। काल कामावरून परत येत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला। त्यात भिलारे यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात एवढा भीषण होता की यामध्ये त्यांचा एक हात धडा वेगळा झाला तर डोक्यालाही जबर मार बसला, ज्यामुळे ते जागीच ठार झाले। इकडे पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पावसाच्या जोरामुळे विक्रमगड तालुक्यातील 20 गावांचा तसंच काही पाड्यांचा संपर्क तुटलाय। तर पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड तालुक्यातले नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। गेल्या 48 तासांपासून देहरजे नदीवरील पूल हा पाण्याखाली गेलाय। तसंच धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसतोय, त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत सुद्धा झपाट्याने वाढ होती। पावसाच्या दमदार बरसण्यामुळे पालघर तालुक्यातील धुकटणमध्ये तसंच मनोरमध्ये अनेकांच्या घरांची सुद्धा पडझड झाली आहे। महागड्या वस्तूंचंही मोठं नुकसान झालं आहे। मुंबई पाठोपाठ वसई विरारमध्येही स्वाईन फ्लूची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे। जून महिन्यात स्वाईन फ्लूचे 22 रुग्ण हे या ठिकाणी आढळून आलेले आहेत। महापालिकेकडे तशी नोंद आहे। त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। मागील 1 महिन्यापासून वसई विरार शहरात रिमझिम पाऊस पडतोय, त्यामुळे हवामानात सुद्धा बदल झालाय। सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणं यासारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि याच आजारातून अनेकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे। वसई विरार महानगरपालिकेमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि आतापर्यंत माझ्याकडे जी काही माहिती आलेली आहे त्यानुसार 22 रुग्ण ह्या महिन्यामध्ये आपल्याला कळलेले आहेत। स्वाईन फ्लू हा आजार इन्फ्लुएंझा A H1N1 या व्हायरसमुळे होतो आणि हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे। सर्दी, खोकला सारख्याच याची लक्षणं असतात। महानगरपालिकेचे जे 21 नागरी आरोग्य केंद्र आहेत आणि हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्या ठिकाणी स्क्रीनिंग करतो आणि टॅमीफ्लूची जी काही औषधं आहेत ती आपल्याकडे उपलब्ध आहेत। ठाणे महापालिकेसाठी वापरण्यात येणाऱ्या अँबॅसेडर वाहनांच्या स्पेअर पार्ट खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। 250 रुपयांचे स्पेअर पार्ट 4000 रुपये किमतीत खरेदी करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत जाधव यांनी केला। ठाणे महापालिकेचे अधिकारी मर्जीतल्या लोकांनाच कंत्राट देत असल्याचा दावाही जाधव यांनी केला। शासनाने ई टेंडरिंग करून सुद्धा ठेकेदारांचे टेंडर अजूनही व्यवस्थितरित्या पास होत नाही आहेत। ऑफिसर लोक सगळे पैसे कमवायसाठी काय का असेना पण त्रिकूट वगैरे करून त्यांच्याच लोकांना टेंडर देत आहेत। कुठे ना कुठेतरी सगळ्या महानगरपालिकांमध्ये किंवा PWDs मध्ये किंवा मग वॉटर सप्लायमध्ये जेवढा पण हा स्पेअर पार्ट घोटाळा जो आहे हा सगळा बंद झाला पाहिजे। पनवेल महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाला अखेर मुहूर्त सापडला। येत्या 10 जुलैला पनवेलमधल्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेलच्या नगरसेवकांची सर्वसाधारण बैठक पार पडणार आहे। याच दिवशी पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरांची आणि उपमहापौरांची निवड करण्यात येईल। पनवेल महानगरपालिकेत बहुमत मिळालेल्या भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी कुणाला संधी दिली जाते याची आता स्थानिकांना उत्सुकता लागली आहे। पनवेल महापालिकेचे स्वतःचा सभागृह नसल्याने आतापर्यंत पहिली सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित होत नव्हती। काँग्रेसने हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्याचा आटापिटा सुरू केलाय, कारण आधी पक्षाचा संत महंत कक्ष बनवला आणि आता साधू संतांची बैठक घेऊन संत महंत काँग्रेस सेलची स्थापना केली। पण यावरून काँग्रेसमध्येच दुफळी पडली आहे। काँग्रेस नेते आणि आमदार नसीम खान यांनी संत महंतांच्या बैठकीला विरोध केला। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली संत महंत काँग्रेसची सुरुवात करण्यात आली।
या निमित्तानं मुंबईत संत महंत महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये मंदिराशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक केली जाईल। मुंबईतल्या सांताक्रूजमध्ये ही बैठक झाली आणि याबद्दल नसीम खान आणि निरुपम जे काँग्रेसचे नेते आहेत ते नेमकं काय म्हणतात पाहूया। गांधी जी भी अपनी हर मीटिंग शुरू करते थे तो रघुपति राघव राजा राम के भजन गाते थे और सभी लोग किसी भी धर्म के लोग उनके साथ बैठते थे और वो उनके भजन में हिस्सा लेते थे। या सेकुलरिज्म की वजह से बाकी धर्मों के लोगों को जीने का हक मिलना चाहिए, ये जो आग्रह कांग्रेस का रहा, उस आग्रह के जरिए कांग्रेस को बदनाम करके जो हिंदू विरोधी एक इमेज बनाई गई है, मुझे उसको तोड़ना है। कांग्रेस के लोग ऐसे नहीं है। मैं आपके सामने पूरे जिम्मेदारी के साथ आप तमाम संत महंतों को मैं ये जानकारी दे रहा हूं, अंदर से ऐसा कुछ भी नहीं है। कोई नेता अगर संत महंत की सभा में जाता है तो उस पर कोई विरोध नहीं है, लेकिन मुंबई कांग्रेस संत महंत सेल स्थापित करके अगर इस तरह का कार्यक्रम करती है तो यकीनी ये आश्चर्यचकित बात है हम लोगों के लिए। और इसके बारे में अपने दिल्ली के नेताओं से हम बात करेंगे, जो संबंधित पदाधिकारी हैं, कांग्रेस पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी हैं, उनसे इस बारे में बात की जाएगी। आणि यानंतर एक दुःखद बातमी। ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। ते 84 वर्षांचे होते। मूत्रपिंड निकामी झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांची तब्येत आणखी खालावली होती। दरम्यान आज सकाळी दादरमधील यशवंतराव नाट्यगृहामध्ये तोरडमल यांचं पार्थिव काही वेळ ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर सांताक्रूजमधल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। तोरडमल यांना अवघी नाट्यसृष्टी मामा म्हणून ओळखत होती। त्यांनी लिहिलेल्या तरुण तुर्क म्हाताऱ्यार्क या नाटकाचे 5000हून अधिक प्रयोग झाले। या नाटकातील प्राध्यापक बारटक्केची त्यांनी साकारलेली भूमिका ही विशेष गाजली। लेखक म्हणून त्यांनी कादंबरी, नाटक, चरित्र असे साहित्य प्रकार हाताळले असून अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या कादंबऱ्याचा अनुवादही केला। सकाळी 8 वाजता एशियन हार्ट हॉस्पिटलमधनं इथं घरी आणणार आहे। घरी साधारण 1 तास ठेवून मग पुढे शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या समोर जे आहे कुठलं नाट्यगृह, यशवंत नाट्यगृहामध्ये तिथे ठेवणार आहेत त्यांच्या, आणि मग तिथनं सांताक्रूजच्या क्रेमेटोरियममध्ये घेऊन जातील साधारण 11:30 वाजता। यानंतर बातमी भिवंडीहून। भिवंडीच्या राहनाळ गावातल्या केमिकल्स गोडाऊनला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं। काल संध्याकाळी दौलत कंपाऊंडमधल्या क्वालिटिक इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स नावाच्या गोडाऊनला आग लागली। गोडाऊनमधल्या केमिकलनं पेट घेतल्यामुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं। या आगीत मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली। मुंबईलगतच्या पनवेलमध्ये गल्फ कंपनीनं मान्सून बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। पनवेल आणि नवी मुंबईतल्या हौशी रायडर्सनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली। डोंगरातून जाणारे आडमुठे रस्ते, पाण्यानं भरलेली डबकी यातून मोटरसायकल चालवण्याचा थरार रायडर्सनी अनुभवला। सपाट रस्त्यावरून मोटरसायकल चालवण्यापेक्षा अशा प्रकारे रायडिंग करण्याचा अनुभव हा चालकांसाठी वेगळाच अनुभव ठरला।